राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शको, राजयोग एक संजीवनीमध्ये मी तुमचं खूप स्वागत करते। प्रश्न खूप आहेत, तंत्रज्ञानाचं हे युग रोज नव्या नव्या प्रश्नांना जन्म देतोय। समस्या सगळ्यांकडे आहेत, त्या शेवटपर्यंत राहणार आहेत, परंतु प्रत्येक समस्यांचं उत्तरही आपल्याकडे आहे। फक्त त्यासाठी कधी वेळ हवा, कधी पैसा हवा आणि कधी माणसं हवीत। या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडे कोणताही प्रश्न अस्तित्वातच नाही आहे। योग्य माणसं मिळाली की आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं आणि अर्धी प्रश्न आपले तिथंच सुटतात आणि राहिलेली अर्धी प्रश्न त्या मार्गदर्शनावर आपण चालायला लागलो की आपली सुटायला सुरुवात होतात। तसेच एक योग्य व्यक्तिमत्व आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे। त्यांच्या अनुभवातून आपल्याला आपल्या बरेच प्रश्नांची, बरेच समस्यांची उत्तरं मिळतील। तर डॉक्टर सचिन परब यांचं मी स्टुडिओमध्ये खूप स्वागत करते। स्वागत आहे, नमस्कार, ओम शांती। ओम शांती। डॉक्टर सचिन यांची विशेषता आहे मागच्या 21 वर्षापासून ते स्वतः राजयोगाचा अभ्यास करत आहेत। अपेक्स बॉडी बरोबर त्यांनी राजयोगावर 4 वर्ष सतत संशोधन केलेलं आहे। अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ते स्वतः लेक्चर देतात। फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ॲज अ मेडिकल ॲडवायझर म्हणून ते कार्य करत आहेत। व्यसनमुक्तीवर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून 4 पुरस्कार मिळालेले आहेत आणि जवळजवळ 19 राज्यांमध्ये 6000 लोकांना त्यांनी व्यसनमुक्तीवर आपलं संभाषण दिलेलं आहे। बऱ्याच लोकांचं जीवन परिवर्तन करण्यास ते मदतरूप आहेत। मोटिवेशनल बुक्सचे ते स्वतः लेखकही आहे। इतकी अनुभव संपन्न मूर्ती आपल्याला आज लाभलेली आहे, तर मला निश्चित विश्वास आहे की आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळतील आणि आपल्या अर्ध्या समस्या तर इथंच पूर्ण होतील। तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे डॉक्टर सचिन, नमस्कार। आपण राजयोगाचा अभ्यास स्वतः करतात मागच्या 21 वर्षापासून, तर मला सर्वात अगोदर राजयोग काय आहे याबद्दल क्लिअर करायचं आहे। बरेच योग आणि बऱ्याच हिलिंग सिस्टम आज वर्ल्डमध्ये आहेत, स्पेशली ज्ञानयोग, कर्मयोग, तत्वयोग, भक्तियोग, हठयोग, राजयोग, हे सर्व एकच आहे की याच्यामध्ये काही डिफरन्स आहे? चांगलं सांगितलं तुम्ही की योग आहेत। मी तर असं म्हणेन की सध्या योगाबद्दल फार अवेअरनेस आलेला आहे, पण एकीकडे आम्ही बघतो की योग एक फॅशन म्हणून पण काही लोक योग करायला लागलेले आहेत। आणि योग हा शब्द चांगला शब्द आहे, पण काही ठिकाणी योगच्या ठिकाणी योगा हा शब्द वापरला जातो। 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पूर्ण विश्वामध्ये साजरा केला जात आहे। फक्त त्याला योगच्या ठिकाणी आपण योगा करू नये असंच एवढंच मला सांगायचं आहे की योग हा एक संस्कृत शब्द आहे। ओरिजिनल शब्द जो संस्कृत आहे, त्याचा जो मूळ धातू आहे तो युज्य धातू, ज्याचा अर्थ होतो जोडणं, म्हणजे मिलन। तर हे जे सगळे योगाचे प्रकार तुम्ही सांगितले की कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, तत्वयोग आहेत आणि राजयोग आहेत, ह्या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे मिलन असतं दोन गोष्टींचं। कुठे शरीराचं मनाशी मिलन असतं की कुठे कर्माचं तुमच्या शरीराशी मिलन असतं। पण हा जो राजयोग आहे, जे ब्रह्माकुमारीद्वारे शिकवला जातो, जसं आपण नाव म्हणतो की राजयोग, म्हणजे हा सगळ्या योगांचा राजा आहे। तसं बघायला गेलं तर योग आपण 2 ब्रॉडमध्ये डिवाइड करू शकतो, एक हठयोग आणि एक राजयोग। हठयोगामध्ये बाकी सगळे योग येतात जे हट्टाने केले जातात, आणि राजयोग ह्याला म्हणतात कारण ह्याच्याद्वारे मनुष्य स्वतःवर राज्य करतो
स्वतःच्या इंद्रियांवर, स्थूल आणि सूक्ष्म इंद्रियांवर राज्य करतो, आणि जो स्वतःवर राज्य करतो तो दुसऱ्यांवर राज्य करू शकतो. पण तो स्वतःवर केव्हा राज्य करतो? जेव्हा तो स्वतःला ओळखतो आणि जी सुप्रीम सत्ता आहे किंवा परमात्मा, ओरिजिनल सोर्स आहे, त्याला पण ओळखतो. तर राजयोग म्हणजे आपली जी स्वतःची ओरिजिनल ओळख आहे की मी कोण आहे आणि माझं कोण आहे, जेव्हा व्यक्तीला कळतं तेव्हा त्याची संपूर्ण ऊर्जा त्या सुप्रीम सोर्सशी कनेक्ट होते, ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो की आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. आणि हा सर्वोच्च योग आहे, कारण या योगाद्वारे आपलं आत्मा शुद्ध बनतेच, पण आपलं इंद्रियांवर नियंत्रण येतं. भरपूर काही याचे फायदे आहेत जे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत, आणि हळूहळू दुसऱ्यांच्या हृदयावर आपण राज्य करू शकतो आणि हळूहळू विश्वावर राज्य तुम्ही करू शकता. म्हणून हा राजयोग सर्वश्रेष्ठ योग असं म्हटलेलं आहे. ओके, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. पण हठयोग हा जे लोक करतात त्यांचा पण हा अनुभव आहे की कुठे ना कुठे त्यांचाही आत्मा शुद्ध होतोय. एक्झॅक्टली. पण कसं आहे, दोन रस्ते आहेत. एक आहे स्थूलकडून तुम्ही सूक्ष्माकडे जाता, म्हणजे शरीराकडून तुम्ही आत्म्याकडे जाता, आणि एक आहे तुम्ही सूक्ष्माकडून सूक्ष्माकडे जाता. आता हठयोगामध्ये कसं आहे की हठयोग चांगला आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे, मी फक्त फरक सांगितलेला आहे. ओके, कारण सूक्ष्माला पकडणं कठीण असतं, स्थूलला पकडणं सोपं आहे. मी जर तुम्हाला सांगितलं की श्वास आतमध्ये आणि सोडा, सोपं वाटतं. पण जर मी म्हटलं की मनाला एका ठिकाणी बसवा, तुम्ही म्हणाला ते कसं करायचं, मग त्यामुळे तिथे रेझिस्टन्स येतो. त्यामुळे हठयोगाचं फार आवश्यकता आहे, प्राणायाम, योगासन. पण काय आहे की लोकांनी हठयोग म्हणजे फक्त प्राणायाम आणि योगासन एवढंच समजलेलं आहे, जो अतिशय संकुचित दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. कारण जो पातंजल मुनीने अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यातलं सगळ्यात जास्त लोक फक्त प्राणायाम आणि योगासन करतात. बाकीचे 8 अंग काय कुठे आहेत? जर तुम्ही हठयोगाकडे बघितलं, सुरुवात स्थूल पासून आहे पण एंड समाधीमध्ये आहे. त्यामुळे हठयोगाची फायनल स्टेप पण त्या समाधी अवस्थेत तुम्हाला जायचं आहे. त्यामुळे हठयोग चुकीचा नाही आहे, फक्त ते 2 अंगाला न पकडता हायर स्टेजमध्ये पण जायला पाहिजे. त्यामुळे लोकांना होणारे जे बेनिफिट आहेत ते लिमिटेड राहतात, आणि जे चांगले हठयोगी आहेत ते अल्टिमेटली परमात्म्याकडेच घेऊन जातात. ते फक्त त्यांनी सुरुवात स्थूलपासून केलेली आहे आणि सूक्ष्माकडे जातात ते. आणि राजयोगामध्ये सूक्ष्मपासूनच सुरुवात आहे. म्हणजे सिंपल सांगायला गेलो की हठयोगामध्ये असं एक, आता तुम्ही ज्या हिलिंग टेक्निक्स तुम्ही सांगितल्या त्याच्यामध्ये एक चक्रा हिलिंग म्हणून असते की आपल्या शरीरात वेगवेगळी चक्र आहेत. तर मूलाधार पासून सहस्त्राधार पर्यंत चक्र आहे ना. मूलाधार नंतर मणिपूर, अनाहत, असे वेगवेगळे, स्वादिष्ठनय, अनाहत, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्राधार चक्र. तर जिथे हे चक्र संपतात, शेवटी ते म्हणतात जेव्हा येथे आपलं सहस्त्राधार चक्र उघडतं तेव्हा आपल्याला भरपूर काही शक्ती येतात. आणि जिथे हा चक्र हिलिंग संपते तिथून राजयोगची सुरुवात आहे. ते म्हणजे राजयोग डायरेक्ट सूक्ष्माला पकडतो. राजयोगामध्ये आम्ही संपूर्ण ध्यान शरीरामध्ये असणाऱ्या चैतन्य शक्तीवर घेऊन जातो. त्यामुळे सुरुवातच आमची तिथे आहे जिथे हा चक्र हिलिंग संपते, आणि तिथून मग परमात्म्याकडचा प्रवास आहे. त्यामुळे ह्या सगळ्या स्टेजेस बायपास होतात. पण दोन्ही याचं आपापलं महत्त्व आहे. सध्या लोक हेल्थ कॉन्शियस जास्त आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना इमिजिएट बेनिफिट पाहिजे असतं लवकर. त्यामुळे हे बेनिफिट या सगळ्या हिलिंग मेथड्सने मिळतात पर्सेंटेजमध्ये. पण आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही परमात्म्याकडे जात नाही, जोपर्यंत परमात्म्याशी योग होत नाही, त्यामुळे सर्वोच्च फायदा तुम्हाला होत नाही. बरोबर. पण परमात्म्याची म्हणजे परमात्म्याला योग सगळेच लावतात, म्हणजे त्याला सगळेच आठवण करतात. आपण वेगवेगळ्या पद्धतीने आठवण त्याला करत आलो, तर मग याच्यामध्ये काय फरक आहे? फरक असाच आहे की आपण सगळे त्याला ओळखतो, म्हणजे त्याला आठवण करतो. आणि मेजॉरिटी लोक, आता ह्या विश्वामध्ये जे 700 करोड लोक आहेत त्याच्यामधले मेजॉरिटी लोक आस्तिक आहेत. म्हणजे ते जरी ओळखत नसले तरी ते मानतात की काहीतरी सर्वोच्च शक्ती आहे. इवन आमच्यासारखे सायंटिस्ट पण जे अगोदर क्रिटिकल होते आणि टीका करायचे, ते आता मानायला लागले की काहीतरी एक शक्ती आहे. म्हणजे रचना आहे, म्हणजे त्याचा रचयिता असला पाहिजे. नाही तर एवढे सगळे ग्रह तारे जे फिरतायत त्याच्यामागे कोण आहे काय, का हे सगळं ऑटोमॅटिक होतं, त्याच्यामागे हे सगळं सायकल पॉझिटिव्ह करणारा कोण आहे काय,
असा आमचा प्रश्न उठतो. म्हणजे त्याच्यामागे आम्हाला आता असं वाटायला लागलं की एक कोणतरी पॉझिटिव्ह एनर्जी सोर्स असला पाहिजे. आम्ही त्याला परमात्मा म्हणण्यापेक्षा सोर्स ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी असा हा न्यूट्रल शब्द वापरतो. पण ते सोर्स असल्याशिवाय हे शक्य नाही आहे. आणि तो सोर्स आहे असं ह्या जगातले आता 70% लोक मानतात. 30% लोक अजूनही मानत नाही, पण 70% लोक मानतात. आणि त्या सोर्सशी कनेक्ट करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. योगामध्ये ह्या सगळ्या पद्धती आहेत की त्या सुप्रीम सोर्सशी कनेक्ट करणं आणि त्याचं विस्तारमध्ये विवेचन राजयोगाद्वारे शिकवलं जातं. राजयोगामध्ये सांगितलं जातं की तो कोण आहे, ती सुप्रीम एनर्जी कोण आहे आणि ती काय करते आणि काय करत नाही. आणि त्याच्याशी कनेक्ट केल्याने आपल्यामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं शरीरामध्ये, मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये. आणि हे आम्ही आता मेजर करू शकतो. अशी आता इन्स्ट्रुमेंट आहेत, डिव्हायसेस आहेत. तर ह्याचं संपूर्ण ज्ञान डिटेलमध्ये ह्या राजयोग कोर्समध्ये दिलं जातं. बरोबर. तर साधारणतः राजयोगाची अनुभूती करण्यासाठी किती वेळ लागू शकतो? तुम्ही असं विचारता की मी आज बीज टाकलं जमिनीमध्ये तर ते झाड केव्हा येणार आहे? नाही, कारण की आज जसं तुम्ही अगोदरही सांगितलं की बरेच हिलिंग टेक्निकमध्ये लोक अगोदर पहिला प्रश्न हा विचारतात की आम्हाला अंदाजे किती दिवस याचे सिटिंग घ्यावे लागतील म्हणजे आम्हाला फरक पडेल. थोडंसं एक आयडिया. असं नाही आहे हे इन्स्टंट आपण काही केलं आणि इन्स्टंट आपल्याला रिझल्ट मिळतील अशातला भाग नाही आहे. पण एक जस्ट अप्रॉक्सिमेट त्याला किती वेळ लागू शकतो अंदाज? तेच मी सांगत होतो की धरणी कशी आहे, तुमची धरणी कशी आहे. कारण काही धरणी असते जिथे तुम्ही खूप मेहनत करा, फळ यायला वेळ लागतं. काही धरणी सुपीक असते, तिथे तुम्ही लवकर टाकलं तुम्हाला फळ लगेच येतं. तर तुम्ही चालू करालाच, पण तुमचा बॅकग्राऊंड कसा आहे ना, आणि बॅकग्राऊंड कसं आहे म्हणजे तुमच्या हृदयाची कशी अवस्था आहे हे ना, किती निगेटिव्ह थॉट्स आहेत, किती वेस्ट थॉट्स आहेत, आणि तुमच्यामध्ये किती लगन आहे, ठीक आहे ना, तुम्ही किती वेळ देता त्याच्यासाठी, फॉलो करता, ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टी एक आम्ही ऑब्झर्व केलं की सध्याचे लोक थोडा पेशन्स कमी दिसतोय मला, धीरज, उतावळे आहेत आहे. म्हणजे ते आज बीज टाकलं की उद्या बघतात की झाड येत आहे की नाही. ते यू शूड हॅव पेशन्स. जो स्वभाव बनायला तुम्हाला एवढी वर्ष लागली, तो स्वभाव तुम्ही 7 दिवसात कसा परिवर्तन करणार? पण हॅव्हिंग सेड दिस, मी असं म्हणेन की आमच्याकडे 7 दिवसात बदलण्यापासून 1 वर्षापर्यंत बदलण्यापर्यंत मजल आहे. आता मी स्वतः व्यसनमुक्ती या क्षेत्रात काम करतो. तर मी बघितलं आहे की जी 20-22 वर्षाचं व्यसन असणारी माणसं, जी गटारात पडलेली असायची दारू पिऊन, म्हणजे ते फार कठीण आहे. दारू, तंबाखू, सिगरेट, बिडी, अफीम, चरस, गांजा असा घेणारा आमचा भाई जो गटारात पडलेला असायचा, बायकोला मारायचा, मुलांना मारायचा, तो व्यक्ती 7 दिवसामध्ये सगळं काही सोडतो. हे कठीण आहे. आणि विदाऊट विड्रॉवल सिम्पटम्स. म्हणजे युजली एवढं पुराणं व्यसन असलं तर सोडल्यावर त्रास होतो व्यक्तीला, पण काही त्रास न होता तो, आणि 7 दिवसामध्ये त्याचे कपडे बदललेले असतात, एकदम स्वच्छ सफेद कपडे आणि शांतपणे बोलणं. तर हे प्राप्ती झाल्याशिवाय होणार नाही. हा परिवर्तन मी 7 दिवसात पाहिलेला आहे. काही लोकांमध्ये 3-4 दिवसात पाहिलेलं आहे. काही लोकांमध्ये आम्ही 1 महिन्यामध्ये पाहिलेलं आहे परिवर्तन. तर हे फरक आहे आणि हा राहणार आहे. हा धरणीचा फरक आहे. हा तुमच्यामध्ये जी तीव्रता आहे, लगन आहे प्राप्तीसाठी, आणि तुम्ही जेवढा अभ्यास करता त्याच्यावर आहे. जसं आपण पाहतो डॉक्टर सचिन की आपण कोणत्या डॉक्टरकडे जातो, आपल्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टर आपल्याला औषधे देतो आणि बरोबर पथ्यही देतो. आणि आज बाहेरही हिलिंग सिस्टममध्ये, नॅचरोपॅथीमध्ये पण काही ना काही पथ्य सांगतात. ते तसं राजयोग करण्यासाठी सुद्धा काही नियम, काही पथ्य करणं जरुरी आहे का, की जेणेकरून आपल्याला लवकर अनुभूती होऊ शकते? एक्झॅक्टली. खूप छान प्रश्न आहे की लोक आमच्याकडे येतात. आता मी डायबिटीसवर पण लेक्चर घेतो. तर लोक म्हणतात डॉक्टर साहेब आम्हाला गोळ्या द्या. मी म्हटलं तुम्ही जेवण काय करता, व्यायाम किती करता? तू तर नाही ना, ते सोडा, तुम्ही मला गोळे द्या चांगले. म्हणजे लोक नुसते गोळीवर सगळं सोडायला तयार आहेत आणि बाकी त्यांच्याकडून काही करायचं नाही त्यांना. तर असं तुम्हाला रिझल्ट येणं शक्य नाही. जसं तुम्ही एका टाकीमध्ये तुम्ही पाणी भरताय, पण त्या टाकीला जर छिद्र असेल तर तुम्ही भरलेलं पाणी तिथे जमा नाही होणार. अशाच प्रकारे तुम्ही योग खूप चांगला करताय, पण तुम्ही योगाबरोबर ज्या आवश्यक धारणा आहेत ते तुम्ही फॉलो नाही केले तर ती शक्ती तुमच्यामध्ये जमा नाही होणार, ती लीक होणार. म्हणून योगाबरोबर यम आणि नियम सांगितलेले आहेत, सगळ्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत, आणि ते फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला लवकर रिझल्ट पाहिजे असतील
तर ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही जेवढं लक्ष द्याल तेवढं तुम्हाला लवकर रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात, कितीतरी पटीने वाढतात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की जे आपण अन्न स्वीकार करतो, कारण असं म्हणतात की जसं अन्न तसं मन असतं. आता ह्याच्यावर आपल्या इकडे भारतामध्ये तर ह्या म्हणी होत्या, पण आता सायन्स ह्याच्यावर ॲक्सेप्ट करायला लागलेली आहे की ह्या अन्नामध्ये असे स्पेशल व्हायब्रेशन असतात. मी व्हायब्रेशन हा शब्द वापरतोय कारण अन्न म्हणायला गेलं तर ॲलोपॅथीप्रमाणे आम्ही प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि असे शब्द वापरतो. पण व्हायब्रेशन हा शब्द आता सायन्स मानायला लागले आहे की त्या व्हायब्रेशनमध्ये फरक असतं. आणि मी नेहमी एक उदाहरण देतो की आपण घरी जो शिरा बनवतो है ना, तर त्याचे कंटेंट साखर, दूध, रवा असतात है ना. तर तुम्ही घरी बनवा, हॉटेलमध्ये खा आणि सत्यनारायणाच्या पूजेला घ्या. तिन्ही ठिकाणी कंटेंट एकच आहे, पण तिघाचा रिझल्ट वेगळा आहे, आउटपुट वेगळा आहे, टेस्ट पण वेगळी, टेस्ट वेगळी आहे. टेस्ट तर सोडा, टेस्ट तर इंद्रियांच्या लेवलवर असते. मी आफ्टर इफेक्ट्सबद्दल बोलतोय की ते घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये ज्या भावना येतात त्या महत्त्वाच्या आहेत. तर जर नुसतं हे शिराचं मी उदाहरण दिलं की तोच कंटेंट आहे, जर कंटेंट तेच आहे, पद्धत पण तीच आहे, मग फरक कुठे आहे? तर फरक आहे जी व्यक्ती ज्या भावनेने ते बनवते ते महत्त्वाचं आहे. कंटेंट पण इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यावर भावना पण इम्पॉर्टंट आहे. तर ती भावना सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. हॉटेलमध्ये कमर्शियल ॲटिट्यूडने बनवला जातो, तिथे आम्हाला पैसे किती मिळेल ह्याच्यावर आमचं लक्ष असतं. घरी ठीक आहे, घरातलं वातावरण हॉटेलपेक्षा चांगलं असतं, पण तोच शिरा आपण सुट्टीच्या दिवशी घरी बनवतो, पण सत्यनारायणाला आपण जे स्वच्छ कपडे, स्वच्छ जी सुचिरभूतता असते तिथे की पावित्र असतं, मांगल्य असतं आणि परमेश्वर ह्याला स्वीकार करणार आहे. त्यामुळे परमेश्वराला स्वीकार करण्यासाठी जी स्वच्छता आणि पवित्रता आपण वापरतो, तर त्या भावना की हा प्रसाद परमेश्वर स्वीकार करणार आहे, तर त्याच्यामुळे त्याची जी एनर्जी लेवल आहे ती वाढते. त्यामुळे आम्ही म्हणतो की योग करण्यापूर्वी तुम्ही जर असं अन्न स्वीकार केलं की जे सात्विक आहे, शुद्ध आहे. सात्विक, राजसी आणि तामसी हे 3 शब्द शास्त्रामध्ये वापरलेले आहेत. तर एक सोपी टेस्ट आहे ज्याने तुम्ही ओळखू शकता की सात्विक की घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये किती शुद्ध विचार येतात, किती निस्वार्थ विचार येतात. दॅट इज अ टेस्ट. आणि किती तुम्ही शांत होता. तर असे सगळे पदार्थ जे तुम्हाला उत्तेजित करतात, जे तुमच्यामध्ये आळस आणतात, जे तुमच्यामध्ये नकारात्मक भावनांना जन्म देतात, ते सगळं अवॉइड करायचे. आणि असे पदार्थ म्हणजे फार सोपे आहे की जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे फळं आणि भाज्या. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नॅचरल एनर्जी असते, निसर्गाची एनर्जी असते आणि आपलं शरीर त्याच्यासाठी बनलेलं आहे. असं आता सायन्स पण सांगतं की वी आर हर्बिओर्स. हर्बिओर्स हा शब्द की जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो. जसं तर ह्याच्यामध्ये न जास्त डिटेलमध्ये जाता मी एवढंच म्हणेन की सात्विक अन्न तुम्ही स्वीकार केलं तर सात्विक अन्नाने विचार सात्विक येतात. पण सात्विक अन्नाबरोबर जो व्यक्ती जेवण बनवतो त्याचे विचार फार महत्त्वाचे आहेत, त्याची भावना जर महत्त्वाची आहे. म्हणजे त्यांनी जर असा विचार करून बनवला की हे अन्न साक्षात परमात्मा स्वीकार करणार आहे, तर ही सगळ्यात पहिली महत्त्वाची धारणा आहे. कारण जर तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशनवालं अन्न जात असेल, जे राजसी आणि तामसी आहेत, तर तुमचे विचार पण तसे जागृत होण्याची शक्यता आहे आणि मग तुम्हाला एकाग्रतेमध्ये विघ्न येणार. कारण जसं आता असे पदार्थ आहेत जे घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये ग्रंथी उत्तेजित होतात, मग तुमची ती स्टेबिलिटी आणि एकाग्रता राहणं कठीण आहे. म्हणून एक पहिली धारणा राजयोगामध्ये आहे की तुमचं अन्न सात्विक असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं परमेश्वराला ऑफर केलेलं असलं पाहिजे. जे आपल्या भारतामध्ये संस्कृती आहे, आपण आता विसरलो आहे. मला माहीत नाही किती घरामध्ये हे म्हणतात, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, उदर बरन नो हे. म्हणजे हा आहे श्लोक महाराष्ट्रामध्ये तरी खूप चांगला आहे आणि भारतामध्ये पण भरपूर ठिकाणी आहे. तर परमेश्वराला ऑफर करणं फार महत्त्वाचं आहे, तर त्याचे व्हायब्रेशन त्याच्यामध्ये येतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची की अन्न तुम्ही 3 वेळेला घेता, 3-4 वेळेला, पण बाकी दिवसभरामध्ये तुम्ही काय करता? दिवसभरामध्ये जर तुम्ही TV बघत असाल किंवा अशा लोकांबरोबर राहत असाल की जे निगेटिव्ह आहेत आणि ज्यांचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह नाही आहे, तर त्याचा तुमच्यावर डेफिनेटली इफेक्ट येणार.
बरोबर, जसा संघ तसा रंग तुमच्यावर हां, तर हळूहळू चढत तुमचा जातो. संघ पॉझिटिव्ह पाहिजे. त्यामुळे जेवढं होईल, आम्ही तर याला आमच्या इकडे जो शब्द आहे तो आहे भट्टी. तर भट्टी म्हणजे तुम्ही परिपक्व होईपर्यंत, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही परिपक्व नसाल तर तुमच्यावर प्रभाव येण्याची शक्यता असते. त्यामुळे परिपक्व होईपर्यंत तुम्ही स्वतःला एकांतामध्ये ठेवलं पाहिजे. पॉझिटिव्ह गोष्टींचं चिंतन मनन केलं पाहिजे. टी व्ही बघा, असं टी व्हीवर पॉझिटिव्ह चॅनल्स पण आहेत, जसं आपलं चॅनल आहे, पीस ऑफ माइंड चॅनल आहे. त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज नाही आहेत. नाहीतर आजकालच्या ॲडव्हर्टाईज पण अशा असतात की तुमच्या चित्ताला त्या विचलित करू शकतात, है ना. तर त्यामुळे तुम्ही असे चॅनल बघा जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. चांगलं पुस्तक वाचा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, जेणेकरून तुम्हाला जे इनपुट्स मिळतं ते पॉझिटिव्ह राहील. मग जसं इनपुट असतं तसं आउटपुट असतं. त्यामुळे दुसरी धारणा की तुमचा संघ चांगला असला पाहिजे. तिसरी धारणा, जसं आपण भारतामध्ये एक प्रथा होती की जेव्हा पण विद्यार्थी दशेत आपण असतो तर विद्यार्थी गुरुकुल परंपरा त्यावेळेला होती आणि त्या गुरुकुलामुळे घरापासून दूर अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना ठेवलं जायचं आणि त्याच्यामध्ये ते पवित्रतेचं पालन करायचं. आता आम्हाला कळलं आहे की पवित्रता पण फार इम्पॉर्टंट आहे. जर डॉक्टर मी सांगतो की पवित्रतेमध्ये फार मोठी शक्ती आहे. त्याच्यामध्ये रिसेप्शन वाढतं, तुम्ही ऐकलेलं तुमच्या चांगल्या लक्षात राहतं आणि याच्यावर भरपूर संशोधन आता होत आहे. पवित्रता आणि बुद्धीचं कनेक्शन आहे. त्यामुळे ते जर तुम्ही पाळलं, आपल्या सगळ्या जेवढे पण स्क्रिप्चर्स आहेत सगळ्यांमध्ये पवित्रतेला महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे ती एक महत्त्वाची धारणा आहे. आपण कुठेही तीर्थस्थानी जातो परमेश्वराला भेटायला तर तिथे पण आपण पवित्रता पाळतो. आता अधिक मास आहे तर अधिक मासमध्ये पण विशेष लोक पवित्रतेचं पालन करतात. तर इथे तर आपण डायरेक्ट परमेश्वराशी योग लावतो आहोत. तर परमेश्वर पवित्रतेचा सागर आहे. त्यामुळे त्या पवित्रतेच्या सागरकडून तुम्हाला जर शक्ती घ्यायची असेल तर तुमच्यामध्ये ती धारणा पण पाहिजे. आणि चौथं, तुम्हाला इथे जे ज्ञान दिलं जातं, कारण हा जो राजयोग आहे नुसता योग नाही आहे, हा ज्ञान योग आहे. तर ह्या ज्ञानाचं पण मनन चिंतन जर तुम्ही केलं आणि जे दिव्य गुण ह्याला लागतात, जसं धैर्यता लागते. म्हटलं सगळ्यात जास्त मला जे दिसतं की लोकांना इन्स्टंट जमाना आहे, त्यामुळे त्यांना सगळं इन्स्टंट हवं असतं. तर थोडा धीर ठेवला आणि दृढता ठेवली, संघ चांगला ठेवला, अन्न शुद्ध ठेवलं, पवित्रतेचं पालन केलं आणि मग हा राजयोगाचा अभ्यास केला तर तुम्हाला लवकर अनुभूती होण्याचे चान्सेस वाढतात आणि मग तुम्हाला पण बरं वाटतं, तुमच्यामध्ये परिवर्तन दिसून येतं आणि लोक पण म्हणतात की येस, ही हॅज चेंज. खूप सुंदर. म्हणजे इतकं छान आणि सुरेख पद्धतीने अगदी सोप्या शब्दात आणि खूप डीपमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. आजच्या तुमच्या या मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, आजच्या या पहिल्या भागात आपल्याला डॉक्टर सचिन यांनी खूप सुंदर पद्धतीने हे सांगितलेलं आहे की हठयोग आणि राजयोग म्हणजे काय, आणि अगदी सोप्या भाषेत त्यांनी ही व्याख्या सांगितली की स्थूलपासून सूक्ष्मकडे जातो आपण हठयोगामध्ये आणि राजयोगा हे सूक्ष्मपासूनच सुरुवात होते. अगदी सोप्या भाषेत आपल्याला हे समजलं. तर आपण राजयोगाचा प्रयोग बघूयात की आपल्या समस्यांना ते कसं निराकरण करतं. आणि दुसरी सर्वात छान गोष्ट म्हणजे नियम आणि व्रत याबद्दलही डॉक्टर सचिन यांनी आपल्याला सांगितलं आहे की कसं आपण छोटे छोटे नियम, छोटे छोटे व्रत जर आपण केले तर त्याचे रिझल्ट आपल्याला लवकर मिळू शकतात. आपल्या समस्यांना, नवीन समस्यांना घेऊन आपण पुन्हा दुसऱ्या भागात भेटूया. तोपर्यंत मला रजा द्या. नमस्कार.